चला. श्रीकांत, अरे रक्त येत आहे. बाहेर जाताना दारात रक्त सांडणं म्हणजे अपशकुनच झाला म्हणायचा. काकू, शकून अपशकून असं काही नसतं. जस्ट अन ऍक्सिडेंट. ए आदित्य, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण एखाद्या शुभ कार्यासाठी आपण जेव्हा घरातून बाहेर जातो ना, तेव्हा जर बांगडी फुटली, काच फुटली किंवा ठेच लागली आणि रक्त सांडलं ना, तर त्याला अपशकुनच म्हणतात. हे बघा, माझं जर पटत नसेल ना, तुम्ही एकदा गुरुजींना विचारा. मी तर म्हणते हा प्लॅनच कॅन्सल करून टाकूया. फर्स्ट एड आणा कोणीतरी. नाही नाही, राहू दे. अगं खर्चटलंय थोडंसं, राहू दे. दादा, ही तर फक्त सुरुवात आहे हो. म्हणजे बघा, गुरुजींनी असं अचानक घरात येणं, त्यांनी व्रत करायला सांगणं. ते व्रत का करायला सांगितलंय पण? मला तर वाटतं ना, काहीतरी असं भयंकर घडणार आहे. आणि ना, आता कॅन्सल करूनच टाकूयात. ऊन पण किती आहे ना. हो सासूमा, सिरियसली जर असं असेल ना, तर मग आपण रिस्क नको घ्यायला. आपण आज नको जायला, आपण उद्या जाऊया. आजचं कॅन्सल करूया. थांबा. बघू तुमचा हात बघू. मला नाही लागलेलं. मॅडम सॉरी, माफ करा. ते चुकून हळद सांडली तुमच्या हातावर. एव्हरी टाइम काहीतरी मिस्टेक्स करायचे आणि मग नंतर साडी करत बसायचं. किती वेंदळेपणा असतो तुझ्यात. आणि तुला कळत नाही, ऑलरेडी सगळेजण इतके टेन्शन मध्ये आहेत आणि तू अजूनही वाढवून ठेवलंस का? बापरे, वहिनींच्या हाताला हळदीचा डाग लागला. बापरे, आता अपशकुन झालाय आणि त्यातही आता भरीत भर. मी साफ करते ना. अगं नाही नाही, राहू दे. पारू, तुला माहितीये तू काय केलंयस? कसं माहिती असणार? मूर्ख आहे ती, मूर्ख. उलट शुभ शकून दिलाय तिने. आपण देवाचं व्रत पूर्ण करायला चाललोय आणि कुठल्याही शुभ कार्याला जाताना हळद लावतात. पारूनी सुद्धा आता हळदच लावली ना, म्हणजे शुभ शकूनच नाही का? चांगलं काम केलंस. निघायचं? चला निघूया. आपण आपल्या गाडीत जाऊया. बस. सावित्री आत्या, आता आपल्याला बी निघायला हवं, नाही तर उशीर होईल आपल्याला. हा चला. आचार्य, जे चित्र माझ्या डोळ्यासमोर येत आहे तेच चित्र तुमच्याही डोळ्यासमोर येत आहे का?
अहिल्यादेवी निघाल्या का? हो. संकट गहिरं आहे, संकेत वाईट दिसत आहेत, पण चित्र अजून दुसरं आहे. काही स्पष्ट होत नाहीये. अहिल्यादेवींचं व्रत खंडित होता कामा नये. अहिल्यादेवी बाहेर पोहोचल्यात. त्यांना निरोप दे. म्हणावा, आचार्य ध्यानस्थ आहेत, तुम्ही बाहेरच थांबा. चला आधी गुरुजींना भेटून घेऊ. थांबा. नमस्कार. माफ करा, तुम्हाला जरा वेळ इथेच थांबावं लागेल. आचार्यांचं ध्यान सुरू आहे आतमध्ये. या तुम्ही. सावित्री आत्या, मी सगळ्यांसाठी ना तोपर्यंत सरबत बनवते. हा चला. बापरे, काय ऊन लागतंय. जरा छत्री आणा. आहे की नाही छत्री? आहे मागे. जरा नीट पकडा ती. ए पारू, इकडे. मला ऊन लागते, कळत नाहीये का तुला? ये इकडे. खूप ऊन लागतंय ना. घ्या. थँक्यू. थँक्यू. पारू, आले आले सरबत. तू स्वतः गेलेस? वय वाह, छान झालंय. येते. बेबी, तुझा उपवास होता ना? चुकला ना काल? अच्छा. तुला नाही येत, दे इकडे, मी वाजवतो. काय रे पोरांनो, तुम्हाला शंख वाजवता येत नाही? तुला येत असेल तर दाखव वाजवून. दे इथं. मी पाहतो, येतो. हे मुली, थांब. शंख कुठे, कधी आणि कसा वाजवायचा याचे काही नियम आहेत. तुझ्या या अशा अवेळी शंख वाजवण्यानं आचार्यांचं ध्यान भंग होऊ शकतं, समजताय तुला? माफ करा गुरुजी, माझी चूक झाली. समजावा हिला. कुणी केला शंकरनाथ? या मुली. मला माफ करा, माझी चूक झाली. का केला शंकरनाथ?
ते या पोरांना वाजवायला येत नव्हतं ना, म्हणून मी फक्त वाजवून दाखवलं. मला खरंच माफ करा. देव तुझं रक्षण करो. आज तुला याच आशीर्वादाची गरज आहे. पारू, बाळा नशीबवान आहेस तू. तुला आचार्यांचा आशीर्वाद मिळालाय. पण आचार्य, देव हिचं रक्षण करो असं का म्हणालात तुम्ही? लवकरच कळेल. अहिल्यादेवी कुठे आहेत? चला बाळा चल. वय ये घे. प्रीतम आणि दिशाचा साखरपुडा अगदी सुखरूप पार पडला आणि यापुढेही सगळं व्यवस्थित पार पडावं म्हणून तुमचा आशीर्वाद हवाय. शुभम भवतु. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं व्रत सुरू आहे. आता पुढे काय करायचं आहे ते तुम्हीच सांगा. व्रताबद्दल अधिक माहिती गुरुजी देतील आणि तुमचं व्रत पूर्ण होईपर्यंत मी ध्यानाला बसतो. अहिल्यादेवी, हे व्रत जरा कडक आहे. यामध्ये तुमच्या श्रद्धेची आणि भक्तीची कसोटी लागेल. पण व्रत पूर्ण केल्यानंतर मात्र परमेश्वराची पूर्ण कृपा तुमच्यावर राहील. मी करेन. ठीक आहे. इकडच्या जलकुंडामध्ये जाऊन ओले त्यानं डोक्यावर तो हंडा घेऊन यायचा आणि देवाला जलाभिषेक करायचा. हे करताना अनेक विघ्न येतील, पण थांबायचं नाही. आणि पाणी डोक्यावर घेऊन येताना मागे पाहायचं नाही. असा 21 वेळा जलाभिषेक परमेश्वराला करायचा आहे. तुम्हाला जमेल? गुरुजी, तुमचा आशीर्वाद असेल तर सगळं जमेल. तथास्तु. सुरू करा. आई, आई मला विश्वास आहे तुझ्यावर. हे नक्की करशील. वहिनी, मी काय म्हणते, हे गुरुजींनी जे सांगितलंय ना, हे महा कठीण दिसतंय मला. हे नाही होणार. आपण आता परत जाऊया. चला. सासू मॉम, छत्री द्या इकडे.
बहिणी एवढ्या उन्हात व्रत करतायत आणि तू छत्री घेऊन उभी आहेस. बंद कर ती.